गुड मॉर्निंग सगळ्यांना. न्यारी म्हणून सगळ्या मुलांसाठी वडापाव आणि भजीपाव घेतलेत आपल्या शिवगण दादाकडून. आणि कधी थांबलात फोंड्यात तर या दादाकडे कांदा भजी खायला विसरू नका, आपली फेवरेट आहे. आणि संध्याकाळचा समोसा. तर आता पोरांसाठी न्यारी तर घेतलंय, पण पाऊस इलो. आणि मी आज बाईक आणली, ही श्वेताच्या वडिलांची बाईक आहे. सो रेनकोट नाही माझ्याकडे आणि मला भिजायचं नाही काही करून, माझ्याकडे बॅग्स आहे. बघू आता येऊ थांबत तेव्हा आहे ना निघा गाव त्याला. मग तर पाऊस गेलो आणि आता जरा उघडा केलं ना पोंड्यात, मग पाऊस लागलो. आणि आता घराकडे येईल. ह्या सुरती कोंबो आहे, गावठी नाही. हाय, गुड मॉर्निंग. हो कधीच. आणि आपल्या घरासाठी मच्छी घेतली. पहिली जबाबदारी घरची, मग मजा. सर देते आणि जाऊ निघूया डोंगरात. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि डोंगरात हो सकाळ स्वागत आहे. आजचा ब्लॉग जरा खास आहे, कारण आज आपण शेती नाही बघत आहे, आज आपण ट्रेकला चाललोय. आणि भैरीच्या डोंगरावर जायचा प्लॅन अचानक झालाय. ॲक्च्युली मी नव्हतो त्यात, मी जबरदस्ती बसलोय. बहुतेक ह्या लोकांना मला न्यायचं नव्हतं की कसं काय, आय डोंट नो. पण शेवटच्या टायमाला मला फोन केला आणि बोलतात अरे आम्ही प्लॅन केलं आहे, जातोय येतोय का. मी नाही कशा म्हणतोय. आजी बरं, दादा काय गेले. ओके, तर आता बाकीचे सगळे जमले आहेत. मी घरासाठी मावरा देऊ केले, त्यांच्यासाठी वडापाव आणि भाजीपाव घेतलेत पोरांसाठी. आज खूप टायमानंतर डोंगरात जाणार आहे. माहीत नाही किती दम लागेल काय लागेल, पण मजा नक्की करणार मी. तर मित्रांनो, आम्ही आता वरचीवाडीत दिला आणि इथे बॅकअप म्हणून सम्राने की बाबल्याने दोघांनी आणले. तू आणले, अच्छा. सम्राने पण आमच्यासाठी वडापाव आणलेले. उमेन काय आणलं ना, मला पण माहित नाही. सेम इयर. तू विवेक तुझ्याकडनं काय, तुझ्याकडनं 2 भाकऱ्या, माझ्याकडनं 10 वडापाव, फरसाण अर्धा किलो आणि थम्सअप. तूच रे, माझ्यात चटणी घाल सगळी आहे, थोडी घाल ह्याच्यात, घे ना, घाल ना. पेपर घालते सपात आणि एवढी नको. तर आता वरचेवाडीत आलोय सप्ताह मंडळाच्या इथे. आणि इथे गाडी लावली सगळ्यांनी, शेड केली आहे, सभागृह आहे. आणि ह्या दिशेने आपण निघणार शिंगोबाला जायला. चला, गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आपली ट्रेक झाली सुरू. आणि किती वाजलेत टाइम बघतोय, 11:08 झालेत. आणि आपल्याला लावायचं आहे परत. अरे ये संध्यापुरता बस झाला, तिकडे जायचं आपल्याला. गणपती बाप्पा मोरया. वाट कोणाक माहिती आहे, वाटाडो कोण, विवेक. अरे कोणीच नाही घेतलं ना, आता उमळत जाच. बाबा बाबा बाबा, बॅग माझ्याकडे जा. दूर निघालो माझं. इलोय. तर बाबल्यानं आता आपली बॅग घेतल्या ना, आणि इंस्टावर स्टोरी टाकू, व्हिडिओ करता. स्नॅप मी नाही बाबा, स्नॅप बी पण थांब महाराज, येऊ नको. किती बरं वाटतं हलक्या झाला.
धमाक झाला पण मजा येता. मग आमचं वाट कुर्ता, सॉरी कुर्ता नाही बेंता, समजून घे रे बावल्या माका आता. या खेंडी सारख्या आपल्या ताट चढाव. चढाव काय सोपत नाही मात्र. हा नशीब काय पाणी खाय गावात रे वर आता. उम्या पाणी खाय गावात. अरे बॉटल पण नाही घेऊ का रे कारण भरून वर नाही. कसं प्यावता हवं. साई म्हणतो इकडनं रशी टाकून डायरेक्ट गेलो असतो दादा, आणि असं जायचं असेल तर असं फिरून ते बघा तिकडे उम्या उम्या आहेत ना त्या बाजून तसं फिरत जायला लागेल. चला भागो. तर मंडळी आता वरती इलाव आणि आता ही एक पाटराची लाईन लागली आहे. ही जरा चलताना रिस्की असता. जर पायात बरे छपले असतील तर काय वाटणार नाही तुमका, पण स्लीपर वगैरे असेल तर थोडं सांभाळून या. आता सवय झाली आहे, माहिती आहे दगडात पाय कसा ठेवायचा, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. आणि आमची सगळ्या मंडळींनी हॉल घेतली नाही. हे काय म्हणतात पाटार. आता इथून शिंगवा किती लांब. हा 1-1.5 किलोमीटर. 2. या आवळ्याचा काय नाही थांबलाच म्हणून म्हटलं. असंच दिसतं ना पण लांबून. हे वॉटरफॉल कुठे तो वॉटरफॉल त्या साईडला आहे. तर मंडळी सगळ्यात मोठा जोक झालाय. आम्ही ऍक्च्युली शिंगोबाला जाणारच नव्हतो, भैरीला जाणार होतो. आणि भैरीला जाणार तर आम्ही पाणी घेत नाही, कॅरी नाही करत, कारण ह्या दिवसांमध्ये भैरीला जाताना 4-5 ठिकाणी पाणी मिळतं. तुम्ही लास्ट टाइम बघितलंच असेल. पण शिंगोबावर येताना एकाही ठिकाणी पाणी नाही. हवा असेल तर तिकडे खाली कुठेतरी उतरायचं आहे म्हणतात, पण तेवढं पॉसिबल नाही यार. उतरून परत चढा, परत वरती जावा, खूप वेळ जाईल. तशी अजून ताण नाही लागली, पण काही खाल्लंच तर लागू शकते ना. कठीण 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 किती. पहिल्यांदाच मी पण पावसाळ्यात येतो. काय बोलतो तू, पावसाळ्यात नाही आलेला कधी. हो पाणीच नाही है ना. खाली उतरूया, है ना उतरूया काय खाली. ही बा है ना पण वाटा. ए बाबू पोर ना ऐकत नाही आधी. दोरांगा पाणी घालूचा रिस्कीचा या उतराय म्हणता तो. तो उतरलो पण आपण काय आला म्हातारी झाला साई. आपण काय म्हातारी झाला. पोटात म्हटलं त्यामुळे आम्ही म्हातारी आहोत. घरून यावं लागतं आमका. पैशात ना कशाला खिशात ना आणतो. तू काय पण करवांतच गावली धरू. कुठे पाणी होता बोलतो. तू उतरला कसा रे. असला ना का डस्ता लक्षात ठेव.
ये एकत्र जाऊया ये. तुमचा मच्छर नाही कोणाचा होता? वाघाचा वाघच नव्हे तू सावतांचो लहानपणी डरकाळी फोडलेलंस ना काही ती. कुत्रा वाघूट. अरे यार कुत्रा वाघूट. एक गावलो खय राजापुरात सुकारू ट्रॅव्हलर. जाय होतो रे जाय होतो वाटेत धरल्या. अरे हळसूनच पाणी येऊत आता. हो त्या दगडांवरनं जाऊ नको हा. डायरेक्ट त्यांच्या कुशीत जायची. चला ये नाहून घ्यावा एकेकान. भाऊजी चाय तुमका आहे काय रे पुढे नको. समऱ्या माका धरा पडशी नाही तर. चला अशी हात करा. खाली जाऊन अशी हात करा. मी येतो तू येशी रे. तुझं नेम चुकलो नाही पाय वळले तर. चला झऱ्याचं पाणी खाऊ गेलो. तर मंडळी घरात होता नव्हता तेवढा सगळा फोडलेली पाकिटा सतरंजचे वेपर्स म्हणून आई बाप्पांनी माका फरसाण चिवडं बिवडं आणलेले आणि हातात आमच्या असा कांदो. तर आता आम्ही ब्रेक घेतलाय. फरसाण ब्रेक म्हणतात त्याला स्नॅक्स. आणि वर जाऊन न्यारी म्हणून आम्ही ते भजीपाव कचरा बॅगेत टाक. चला न्यारी करू केव्हा. अरे वा शेंगदाणे पण आहेत. आले 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 आले. पुढे पुढे तसंच त्याच वाटेन वाटेन. वरती नको जाऊ. सॉरी वरती नको जाऊ. माझं पण कसं बसलो. जर इथून पडला तर डायरेक्ट तलावात. भीती पण तितकीच वाटली आज. कारण बघू शकतो स्लोप कसं आहे. थोडा जरी पाय चुकीचा पडला गोलांड तेवढ्या खातात. जिथून आलेलो तिकडे जायची वेळ होती. पण देवाच्या दयेने सुखरूप चाललोय. अजून आपल्याला पेरू. हो थँक्यू. पेरू नाहीत बनले ते काची.
सो तिथून किती वेळ लागेल आपल्याला जायला अजून? 5 मिनिटं, म्हणजे त्या आडव्या सरीवर 5 मिनिटं, तिथून पुढे 15 मिनिटं. डोंगरात पूर्ण धुकं लागलंय, माहित नाही कॅमेरात दिसतंय की नाही, पण आम्हाला डोळ्यांना दिसतंय. चष्मा घातलाय म्हणून नाही, धुकं लागलंय. नाही रे, बरोबर आहे. नाही रे, नाही. या साईडला या साईडला दरवाजा डोंगर आहे. आपण आडवे गेला. ओके, आपण समोरच्या जंगलात ना आपण. तर आपण ऑलमोस्ट शिंगोबाच्या जवळ पोहोचलोय आणि जसं मगाशी म्हटलं की धुकं लागलंय. माझी इच्छा होती ड्रोन उडवायचा, म्हणून मी खास बॅगेत ड्रोन कॅमेरा घेऊन आलेलो. पण पावसामुळे पॉसिबिलिटी दिसत नाही. बारीक बारीक थेंब पाऊस चालूच आहे. कसं वाटतं आपण किती आहे? हा, ते कळलं मला. आला अंदाज. इकडे आपण पाण्याला उतरलो, तिकडून सगळा पाण्याला. शिंगोबा, दाराचा डोंगर. शिंगोबा, हा दाराचा डोंगर. इकडे शिंगोबा आहे रे. परत आपण वर चढलो ना. तर मंडळी, आपण ह्या वाटेने वर येणार होतो शिंगोबासाठी. तिथे जे धुकं दिसतंय ना, तिथे वर शिंगोबाचं डोंगर आहे. आपल्याला अजून थोडं वर चढायचं आहे. आपण पलीकडच्या डोंगराने वर आलो, तिकडनं आडवे आलो, तिथून वर चढून परत खाली उतरलो. आणि जो हा आडवा पट्टा आहे, जिथे आम्ही शिंगोबाला येताना इथे येतो आणि ह्या साईडला बसून फोटो वगैरे काढतो आणि मग हा आडवा डोंगर चढून शिंगोबाला जातो. तर चकवा लागला किंवा आम्ही चुकलो हे माहीत नाही, पण सहसा जी माहितीतली मुलं आहेत ती कधी चुकलेली नव्हती याच्या आधी, पण आज चुकली आहेत. धुक्यात हरवली असं म्हणू शकतो आपण चकवा लागण्यापेक्षा. पण माझ्या मते चकवाच होता. आता तुम्हाला हे धुकं कसं वाटतंय? समोरचं हरकुळ गाव, ते तलाव, त्याच्या लेफ्ट हँड साईडला आमची घरं छोटी छोटी जी लांबून दिसत आहेत. येल्लो ताडपत्री दिसतंय, या बाजूला पाडाईवाडी आहे, त्याच्या बाजूला आमची घर दिसतंय की नाही माहीत नाही. पण एकंदरीत वातावरण एकदम छान दिसतंय. आणि अजून आमचे थोडे मित्र बाकी होते. पत्या, सँडीच्या पायाला लागला आहे, पत्या बाहेर गेला आहे, त्यानंतर नाग्या मुंबईला गेला आहे. जर सगळी चांडा चौकडी असती तर अजून मजा आली असती. सगळ्यांना मिस करतो आहे आम्ही. होप सो तुम्ही पण मिस करत असाल. आता शिंगोबा बघायचंच आहे. पाऊस तर थांबला आहे जरा, पण तितका नाही जितका ड्रोन उडवायला हवा आहे. बारीक बारीक थेंब चालूच आहेत आणि एकदा जर ड्रोनला पाणी लागलं तर मग तो आपोआप खाली येतो. तर मित्रांनो, आता धुकं थोडंसं कमी झालं आहे आणि वरती बघू शकता डोंगराची एक बारीकशी लाईन दिसते झाडांची, तो आहे शिंगोबा. आणि आता आपण इथे खाली पायथ्याशी आहोत. त्याच्या अगदीच पायथ्याशी नाही, पण थोडंसं खाली आहोत आणि पायथा इथे आहे. हे एवढं सगळं क्रॉस करून आम्ही वरती आलोय. आणि आम्ही तर पुरा गाव उंबाट करूनच आलोय, फिरूनच आलोय, त्यामुळे काही विषयच नाही. आता एवढं चढलो की धुक्यात जाऊ आणि धुक्यात छान छान फोटो काढू आणि वरतून जरा काय दिसतंय का बघूया. चला, गणपती बाप्पा, पाहुणा देवी माते की. काय इथे जेवण बनवतात ना, साईला मिळाला खजिना, कापूर आणि घासू घ्या. पण तेलाची बॉटल पण आहे का? पुढची सोय करून ठेवल्या ना कोणी. तर आता वरच्या दिशेने चालत निघालोय आणि हे असं चालायचं आहे. पाय घसरला तर डायरेक्ट खाली आहे, पण ठीक आहे, सवय आहे आता. आता काय वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा. गेली पोरावर. रानातली माती नेहमी घट्ट असता. पायातली चप्पल घट होई होती. मजा आली आज.
थांब 1 मिनिट. बंद्यानं लवकर जाऊन आराम करतात. त्या दरवाजावर होतो आम्ही. तिकडून इकडे आलो. साहिल काय सांगता वर जाऊन. गरम होत लागला रेनकोट ने. त्याच्याकडची पायाकडची जमीन करत होती आणि जे पाय टाकत होता त्याच्याकडे ते असं सरकत म्हातारपणात पदार्पण झाल्याबद्दल अभिनंदन. पहिला एवढा दबा व्हायचा नाही. भारी आहे. बस 2 मिनिटं अंड्या कट करून बरोबर गेलो रे. बाय माझी. थँक्यू यार बाबले. तर मंडळी एवढंच राहिलं पण तेच आता जड वाटतं. मग झाला रे. बघूया गणपती बाप्पा मोरया. हळूहळू. तेव्हा बारीक होतं साहिल. तर मंडळी आम्ही ऑलमोस्ट पोचलोय. आता फक्त हे एवढंच राहिलंय आणि सगळ्यात आधी वर उम्या केलाय आणि बाबल्या वगैरे आम्ही सगळ्यांनी ते बुटं काढलेत, चप्पल काढलेत, कारण वरती चप्पल घेऊन जायचं नाही, देवाचं स्थान आहे. सो धुकं बघू शकता, खाली गाव वगैरे आजूबाजूला काही दिसत नाही, असं वाटतं आपणच धुक्यात आहोत. आणि ते हे लाल पानाचं झाड आहे सह्याळू. सो पानांचा कलर बघू शकता, ह्याच्या सगळं असं लालसर दिसेल तुम्हाला. एकच झाड आहे असं इथे. आणि हे आपण धुक्यात, आणि धुक्यात आपण फोटोचा मोह काय आवरत नाही भावांना. एवढं वर जायचं ते टेन्शन आलंय मला आता. बरोबर, देवा काळजी, देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे. बाय बाय. बघले बाबा, आता मग किती भीती वाटता माहित ना, पण ठीक आहे, चलात बघून घेऊ. जय पाहुणा, जय पाहुणा देवी. होय होय. नाही नाही, घेऊन चल. हा ये, छत्री घेऊन ये. चप्पल काय काढली वर देवस्थान ना. बाबा बाबा बाबा, डोंगरात देव आहे, डोंगरात देव आहे. डोंगराचा देव आहे का? नाही नाही, देवाचा डोंगर आहे. देवाचा डोंगर आहे. वा वा वा. अबे क्या आहे, चायपत्ती आहे काय? आपण चालू ती वाट. येस, असंच वाटते आता. येस बॉस.
अरे का विसरले मी सावकाश हा. शेतात एवढा का वाटला नाही तेवढा डोंगर चढताना वाटतं पायथ्यात जागा उभं राहून जाऊ शकतो माझ्या गोटा एक बघा खया. अरे चढता उतरताना काय उतरला विचार कर. पोचलाव 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 पोचलो. गाइज वेलकम ऑन शिंगोबा. असं वाटतंय आपण ढगात बघ ना चारी साईडला बघा काहीच नाही दिसत आहे. चार साईडला असं वाटतं ढगात आहे. आता जास्त वाटतं ना अजिबात नाही दिसत आहे. साहिल पटेल दमले. ब्रो वी डिड इट. तर मंडळी हे आमचं शिंगोबाचं मंदिर आणि इथे आपल्याला आल्यावर नारळ फोडायचा असतो, अगरबत्ती लावायची असते आणि आणणारे नैवेद्य म्हणून नॉनव्हेजचा प्रसाद पण आणतात. आम्ही आज तेवढं काय नाही केलंय. हां आणि गाराना. तर चारी बाजूने बघू शकता फक्त आम्हीच दिसतोय आणि धुकं. हो दमलो. आणि इथे ही लाईट आहे सोलर पॅनलची जी आपल्याला खालून दिसते. हा एवढा कसा वर आणला तेच कळत नाही. डेंजर बाबा. बाबा तू देवा शिंगोबा महाराजा आमची बालगोपाळ मंडळी तुझ्या भेटीक इतकं वरचो प्रवास करून इल्लली असत. भर पावसात त्यांनी धुक्यात नाही प्रवास केलेलो असा. जसा त्यांना सुखरूप आणलंस तसं त्यांना सुखरूप घराकडे पोचव. त्यांच्या धंद्यात आणि त्यांच्या शिक्षणात बरकत दे. घरादाराक सुखी राख आणि त्यांच्या रखवालीक सामील हो महाराजा. बोला शिंगोबा महाराज की जय. महादेव महाराज की जय. गणपती बाप्पा हर 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 महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. तर मंडळी आता देवाक गाराणा घातला, नारळ फोडला आणि इथे धुकं बघू शकता. समोर जे दिसते तलाव ते आपल्या हरकुळ गावचं आहे. मध्येच धुकं हेवी होतंय, मध्येच बारीक होतंय. त्यामुळे ड्रोन असं उडून पण काही जास्त फायदा नाही वाटला. वरती सगळं फॉगच आहे आणि इथे एक झेंडा लावलेला आहे. तो फोंड्यातल्या लोकांनी लावलेला असावा. त्या साईडला फोंडा आहे आणि सगळी मंडळी व्हिडिओ कॉल करतायत, त्यानंतर स्टोरीज काढतायत, थोडं शूट करतायत. आता हे बघा परत धुका येईल. मजा भरपूर येते आणि आजचा दिवस सार्थकी लागला असं म्हणायला हरकत नाही. शिंगोबा महाराज की. गजानना सांभाळ आपुल्या भक्त जना. गजानना रे गजानना सांभाळ आपुल्या भक्त जना. हे तुकडी मक्याची खाऊनी भाकरी, तुकडी मक्याची खाऊन भाकरी. कैसा जगावा जीव जगना सांभाळ
आपुल्या भक्त जना हे गजानना रे गजानना सांभाळ आपुल्या भक्त जना. माझो बाबले सोमेशो गावलो होय तो विवेक. दुसरं कोण हा पॉवर बँक पण आहे तुझ्याकडे. माझा मोबाईल काय पिशी राहू दे आता काय संपलं. हे दोघे टेन्शन मध्ये आहेत. ओके झाले सगळे पास. तरी पाऊण तास लागलो ना उतरा खाली वाट करत. चलो मजा आली. उम्या विवेक तू आज चाललाय. चल साहिल बाय बाय. आता चाललो ना आपण. चल ब्रो समू मी स्वतःला. तर मंडळी वरून खाली येऊन माका झालो अर्धा तास आणि आम्ही आलोय पपीदादाच्या सलॉनला. फरक जाणवत असेल तुम्हाला की सकाळी दाढी कशी होती आणि आता दाढी कशी आहे. आणि मी अख्ख्या हरकुळात किंवा कणकवलीत फोंड्यात दाढी कुठे करतो तर एक तर पपीदाकडे नाही तर फेस टू फेसला जर तिकडे गेलो तर. पण जास्त करून आपल्या गावातलंच आहे त्यामुळे येतं जातं वाटेत दुकान पडतं सो इथेच थांबून दाढी करतो. पाठीमागे बघता हा पपीदादा आमचा. इथे आहे ग दादा. आम्ही त्याला ग दादाच म्हणतो. त्याचं नावच असं आम्ही ठेवलं आहे. दोघे पण चांगले आहेत. खूप स्वभाव छान आहे. एकंदरीत आजच्या दिवसभरात आपण सगळ्या मित्रांबरोबर खूप मजा केली. थोडं थ्रिलर होतं म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केलं की इतकी छान ट्रेक होईल आणि थोडासा चकवावाला शॉर्ट झाला पण हरकत नाही. असं होतं कधी कधी. पण जसं मी तुम्हाला त्या वरती सांगितलं सेम तसंच की जर तुम्हाला जायचंच असेल ट्रेकला एखाद्या अनोळखी ठिकाणी तर तुम्ही तिकडचा एखादा गाईड किंवा माहितीतला माणूस सोबत घेऊन जाणं. इट्स कॉल वाटाड्या तो घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. तर तुमचा जो प्रवास आहे तो सुखकर होऊ शकतो. आणि आमच्यासोबत उम्या होता, विवेक होता, त्यानंतर बाबल्या होता जे तिकडच्या माहितीतले होते आणि सोबतीला भाऊ म्हणून साहिल समऱ्या आम्ही दोघे. खूप मजा आली. खूप छान प्रवास झाला. बऱ्याच टायमानंतर आम्ही अशी डोंगरात गेलो. सो आजचा दिवस सार्थकी लागला असं मी समजतो. आणि खाली येताना जास्त शूट नाही करायला मिळालं कारण येताना पाय थरथरत होते. चप्पल लागत नव्हती. उतार होता. चढताना काही वाटत नाही पण उतरताना खूप टेन्शनवालं काम असतं आणि पाऊस पण होता त्यामुळे शूट नाही केलं. एकंदरीत आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर माझ्यासारखं जे काळ्या कलरचं बटन आहे ते बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्यावा. सैन राहा.